काल आपण काय बघितले, डायनामिक युजर्स क्रिएट केले जे इथे लॉग इन करणार. त्या युजरचा जो काही रोल असेल त्या रोलनुसार ते युजर्स त्याच्या डॅशबोर्डवरती जात होते. हे आपण काल करून बघितलं. आज आपण काय करूया, इथे एक एक्स्ट्रा ऑप्शन ॲड करणार आहोत, रिमेंबर मीवाला. रिमेंबर मीची फंक्शनॅलिटी करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जो लॉग इनचा फॉर्म आहे तो आपण कस्टम लॉग इन फॉर्म बनवणार आहोत, स्वतःचा लॉग इन फॉर्म बनवणार आहोत. ह्या दोन गोष्टी आज आपण करून बघणार आहोत. तर पहिलं रिमेंबर मीचा ऑप्शन दाखवतो. मग जसं इथे ही HTTPची ऑथराइज रिक्वेस्ट नावाची मेथड आहे, त्यानंतर फॉर्म लॉग इन आहे, तशीच रिमेंबर मीची सुद्धा एक मेथड आहे. मग इथे मी डॉट करून काय करतो, रिमेंबर मी. मग सुरुवातीला हे रिमेंबर मीला जे पॅरामीटर्स आहेत ते मी डिफॉल्ट देतो, जसं मी पहिलं याला दिलं होतं फॉर्म लॉग इनला, तसे याला मी डिफॉल्ट देतो आणि सर्व्हर पुन्हा रन करतो. आणि इथे हा ब्राउझर मी ओपन केला आणि याच्यामध्ये एखादं पेज ॲक्सेस करायला जातो, /customer/page1. मग इथे लॉग इन पेज आलं आणि इथे एक रिमेंबर मीचा ऑप्शन आला. मग आता रिमेंबर मी न वापरता मी लॉग इन करायला जातो, तर इथे हे लॉग इन झालं. आता मी हा जो ब्राउझर आहे तो क्लोज करतो, हा URL कॉपी करतो, याचा कॉपी केला आणि हा ब्राउझर क्लोज केला आणि पुन्हा आता मी ब्राउझर ओपन करतो आणि इथे हा कॉपी पेस्ट करतो. तर इथे काय झालं, लॉग इन पेज आलं पुन्हा. म्हणजे त्याने लक्षात ठेवलं नाही तुम्हाला. म्हणजे जेव्हा तुम्ही ब्राउझर क्लोज केला तेव्हा तुम्ही ॲटोमॅटिकली लॉग आउट झालात. मग आता मी लॉग इन करताना रिमेंबर मीला चेक करतो. झालं रिमेंबर मी. आता हा जो URL आहे तो मी कॉपी करून ठेवतो, ब्राउझर क्लोज करतो आणि पुन्हा ब्राउझर ओपन करतो आणि इथे पेजवरती जातो. तो बघा आता लॉग इन पेज आलं नाही. आता त्याने लक्षात ठेवलं का, कारण रिमेंबर मी केलं होतं म्हणून. कळलं? एवढं समजलं का? एवढं समजलं? पूजा, आदित्य, फक्त काय केलं मी, इथे ही लाईन एक फक्त ॲड केली आणि रिमेंबर मी फंक्शनॅलिटी आली. कळलं? आता हे रिमेंबर मी हा जो ऑप्शन आहे त्याने किती दिवस तुम्हाला रिमेंबर ठेवलं पाहिजे, म्हणजे तेवढा कालावधी झाल्याच्या नंतर ॲटोमॅटिक लॉग आउट होणार. मग ते तुम्ही सेट करू शकता. त्याच्यासाठी इथे जे डिफॉल्ट सेटिंग आहे ते तुम्हाला काढून टाकावं लागेल. या ठिकाणी तुम्ही काय करणार, इथे बघा कसं गोल ब्रॅकेटमध्ये रिक्वेस्ट ॲरो रिक्वेस्ट, इथे गोल ब्रॅकेटमध्ये लॉग इन ॲरो लॉग इन. तसंच मी इथे काय करणार, गोल ब्रॅकेटमध्ये रिमेंबर मी ॲरो रिमेंबर मी आणि याच्या मेथड्स वापरणार. जसं रिक्वेस्टच्या मेथड होता ना, डॉट रिक्वेस्ट मॅचर, लॉग इनच्या मेथड डिफॉल्ट सक्सेस URL परमिट ऑल, तसे मी आता याच्या मेथड वापरणार. पुढे इथे एंटर मारून वापरतो. त्याच्यातली एक मेथड आहे टोकन व्हॅलिडिटी सेकंड. म्हणजे हे जे टोकन आहे ते किती सेकंडसाठी व्हॅलिड असलं पाहिजे आणि नंबर ऑफ सेकंड्स द्यायचं आहे. म्हणजे किती दिवसांनी ॲटोमॅटिक तुमचं अकाउंट लॉग आउट झालं पाहिजे, म्हणजेच काय किती दिवस त्याने तुम्हाला रिमेंबर करून ठेवलं पाहिजे. तो टायमिंग समजा मला काय करायचं असेल, 7 दिवस त्याने रिमेंबर करून ठेवायला पाहिजे असेल, तर मला द्यायचं आहे सेकंदमधून ना. मग हे काय झालं, 60 सेकंद झाले. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट इंटू 60 म्हणजे हे काय झालं, 1 आवर, सॉरी 60 सेकंद, त्यानंतर 60 मिनिट. आता हे काय झाले, हे किती झाले टोटल, 1 तास झाला ना असा हा. मग असे किती, 24 तास, म्हणजे हा 1 दिवस झाला. म्हणजे एका दिवसात जेवढे सेकंद येतात तेवढा हा कालावधी झाला. आणि त्याच्यानंतर इंटू 7 म्हणजे ह्या एका दिवसाचे ना, तसे हे 7 दिवसाचे, म्हणजे 7 दिवसाचे एवढे सेकंड्स होतात आपले.
याचा आन्सर काही येऊ दे, तो जावा कॅल्क्युलेट करेल. स्टार म्हणजेच मल्टिप्लिकेशन ना. हे झालं म्हणजे काय, तेवढ्या कालावधीसाठी म्हणजे 7 दिवसासाठी तो आपले टोकन ॲक्टिव्ह ठेवणार. उसके बाद वो एक्सपायर करेगा. याच्या आधीची जी मीटिंग होती ती हिंदीमधून होती, त्याच्यामुळे हिंदी आलं मध्येच. तर हे झालं. सेम तुम्ही टेस्ट करू शकता इथे. आता हा 7 दिवसापुरता तुम्हाला ठेवणार, किंवा तुम्ही इथे कमीसुद्धा टाकू शकता. हे तुम्हाला कशासाठी, जर 7 दिवस ठेवायचं असेल तर. जर 1 मिनटापुरता ठेवायचं असेल तुम्हाला, मग इथे हे काय झालं, 60 सेकंद पुरतं म्हणजे 1 मिनटापुरता आपण ठेवतोय हे टोकन व्हॅलिड. मग मी आता हे पेज रिफ्रेश करतो. इथे आता लॉग इन करतो रिमेंबर मी करून लॉग इन केलं. आणि आता 60 सेकंद मोजायला सुरुवात करा. किती, 53:27 आपण हे केलं, लॉग इन केलं. हां, म्हणजे 54:27 60 सेकंद पूर्ण होणार. मग त्याच्या आधी जर मी हा ब्राउझर समजा क्लोज केला आणि पुन्हा समजा मी ओपन केला आणि इथे डायरेक्ट ॲक्सेस करायला गेलो, तर हे पेज मला ॲक्सेस होतं आहे. आणि आता मी काय करतो, लॉगआउट करतो. लॉगआउट करत नाही, हां, फक्त हा ब्राउझर क्लोज करतो. किती, 9:54 करतो ब्राउझर क्लोज. आता 9:55 होईपर्यंत आपण वाट बघूया. आणि या 1 मिनटानंतर मी पुन्हा हा URL ॲक्सेस करायला जाणार. तर त्या 1 मिनटामध्ये काय होणार, हे जे टोकन व्हॅलिडिटी सेकंड्स आहेत ते संपून जाणार. म्हणजे काय, ॲटोमॅटिक लॉग आउट होणार. म्हणजे तो 60 सेकंद मला आठवणीत ठेवतो, म्हणजे रिमेंबर मी करून ठेवतो. झालं 1 मिनिट. आता मी काय करतो, इथे कॉपी पेस्ट करतो आणि हे पेज ॲक्सेस करायला जातो. तर आता लॉग इन पेज आलं. कळलं ना, मी काय स्वतःहून लॉग आउट केलं नाही, ते ॲटोमॅटिक लॉग आउट झालं. कसं, एवढे सेकंद झाल्यानंतर. मला 7 दिवसासाठी पाहिजे तर काय, सेकंद मिनिट अवर झाले. किती अवर, 24 अवर. 24/24/7 7 दिवस झालं टोकन व्हॅलिडिटी सेकंद. अशा प्रकारे आपण हे करू शकतो, टोकन व्हॅलिडिटी सेट करू शकतो. तर आता आपण काय करणार आहोत, की जो आपला फॉर्म होता, लॉग इन फॉर्म जो होता, जो आपल्याला इथे दिसत होता, हा आपण कस्टमाइज करणार. हा जो डिफॉल्ट लॉग इन फॉर्म आहे याच्याऐवजी आपण स्वतः लॉग इन फॉर्म बनवणार. मग स्वतः लॉग इन फॉर्म बनवताना आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, त्याचा जरा सोर्स कोड बघायचा. त्याच्या सोर्स कोडमध्ये बघा, जो फॉर्म असणार त्याला मेथड आपल्याला पोस्ट द्यावी लागेल, आपण जो कस्टम फॉर्म बनवणार त्याला, आणि ॲक्शन/लॉगिन द्यावी लागेल. त्याच्यानंतर इथे युजर नेमचे आणि पॅरामीटर बघा काय आहे, नेम इज इक्वल टू वगैरे. हा जो टेक्स्ट बॉक्स आहे याला ID युजर नेम, नेमसुद्धा युजर नेम. पासवर्डसाठी आहे त्याला ID पासवर्ड, नेम पासवर्ड. रिमेंबर मी आहे त्याला नेम रिमेंबर डॅश मी असं आहे. हे अंडरस्कोर नाही, डॅश आहे. त्याच्यानंतर हा जो खालचा पार्ट आहे तो ॲटोमॅटिक जनरेट झालेला आहे, हा आपल्याला करायची गरज नाही. ही वाली जी ही लाईन आहे ती, कुठली लाईन, ही वाली लाईन, ही आपल्याला करायची गरज नाही. त्याच्यानंतर खाली इनपुट टाईप सबमिट बटन आहे. याच्यामध्ये काय नेम ID काय द्यायचं नाही आहे, फक्त युजर नेम, पासवर्ड आणि हे यांना ही व्हॅल्यू दिली पाहिजे. त्याच्यानंतर जर समजा इथे काहीतरी एरर आला, मी इथे काहीतरी टाईप करतो, लॉग इन करतो, बॅड क्रेडेन्शियल्स. आता जर मी याचा कोड बघायला गेलो, व्ह्यू पेज सोर्स, तर बॅड क्रेडेन्शियल्स कुठे आलं आहे बघा, हे बघा इथे आलं आहे, बरोबर. मग हा काय आला, एक एरर मेसेज झाला, जो आपण जी पॉपअपवाली जी लायब्ररी होती ना, काय तिचं नाव, स्वीट अलर्ट, त्याच्याद्वारे आपण दाखवू शकतो बॅड क्रेडेन्शियल्स. मग याच्यासाठी हे बॅड क्रेडेन्शियल्स कुठून आलं हे शब्द, ह्याच्यासाठी मी एक कोड बनवून ठेवलेला आहे. तर इथे हा महत्त्वाचा पार्ट आहे, हा तुम्हाला एक्सप्लेन करतो मी तिकडे. आपल्याला काय करायचं आहे, एक कस्टम लॉग इन पेज बनवायचं आहे. आधी मी विदाऊट युजिंग बूटस्ट्रॅप दाखवतो कस्टम लॉग इन पेज बनवून,
आणि त्याच्यानंतर विथ युजिंग बूटस्ट्रॅप आपण बनवूया. तर सर्व्हर स्टॉप करतो आणि इथे एक मी पेज बनवतो, न्यू, त्याला नाव देतो कस्टम लॉग इन पेज किंवा कस्टम लॉग इन असं नाव देतो. टायटल देतो लॉग इन आणि इथे एक फॉर्म बनवतो. फॉर्मला मेथड काय असणार तर पोस्ट आणि ॲक्शन काय असणार /login. आता ही जी ॲक्शन असणार आपल्याला इथे थाइमलीप वापरावा लागेल. XML नेमस्पेस :th www.thimelip.org. थाइमलीप वापरतो तो इथे th:action आणि ॲक्शन थाइमलीपमध्ये आपण एखादा पाथ देतो, URL देतो, त्यावर तो @ ब्रॅकेटमध्ये द्यायचा. ही एक गोष्ट झाली. आता यामध्ये मला दोन हे बनवायचे आहेत का, इनपुट टेक्स्ट बॉक्स. इनपुट टाईप टेक्स्ट, नेम त्याला युजर नेम देणार आणि याच्यामध्ये प्लेस होल्डर आपण टाकू शकतो एंटर युजर नेम. एक BR टॅग घेतो इथे. त्याच्यानंतर इनपुट टाईप पासवर्ड, नेम पासवर्ड, प्लेस होल्डर एंटर पासवर्ड. त्याच्यानंतर एक रिमेंबर मीचं बटन घेतो. इनपुट टाईप चेकबॉक्स, नेम रिमेंबर -me. याच्या पुढे लिहितो मी रिमेंबर मी, BR टॅग. त्याच्यानंतर इनपुट टाईप सबमिट, त्याच्यावरती व्हॅल्यू काय दिसली पाहिजे लॉग इन. ठीक आहे, असे मी ह्या गोष्टी घेतल्या. मग इथे जे नेम दिला आहे तसं मी इथे ID सुद्धा देऊन टाकतो. ID युजर नेम, ID पासवर्ड. त्याच्यानंतर याला सुद्धा ID देतो. रिमेंबर मी. हे झालं. मग आता इथे जे काय ID आणि नेम मी दिले आहेत, युजर नेम पासवर्ड, हे कोणत्या बेसिसवर दिले आहेत तर तुमचा जो काही लॉग इन फॉर्म आहे, डिफॉल्ट लॉग इन फॉर्म होता, त्याचा कोड होता, त्याच्यात मी चेक केलेलं बघा, त्याचे ID काय होता, त्याचा म्हणजे सोर्स कोड बघितलेला ना मी त्याचा, जेव्हा मी तो रन केलेला तेव्हा तिथे ID आणि नेम काय दिलेलं, त्याचा जो ID आणि नेम, युजर नेम टेक्स्ट बॉक्ससाठी काय होतं युजर नेम, पासवर्डसाठी पासवर्ड होतं, रिमेंबर मीसाठी रिमेंबर -me होतं, रिमेंबर्ड _ नाही असं नाही आहे असं म्हटलेलं ना, तर रिमेंबर -me असं आहे. तर त्यानुसार मी हे सगळं दिलं आहे. त्यानंतर आपल्याला एखादा जर एरर मेसेज वगैरे डिस्प्ले करायचा असेल तर तो कोणत्या टॅगमध्ये डिस्प्ले करायचा असेल, H1 मध्ये, H2 मध्ये, H3 मध्ये, ते आपण इथे पाहिजे तसं घेऊ शकतो. आणि जो एरर असणार आहे, एरर तो परम नावाच्या ह्याच्यामध्ये असणार, ॲट्रिब्यूटमध्ये असणार. परम त्याची एरर मेथड, परम नावाचं एक तुम्ही क्लास किंवा एखादं ऑब्जेक्ट आहे समजा, हे परम ऑब्जेक्ट आहे, डॉट त्याचा एरर हे त्याचा ॲट्रिब्यूट आहे समजा, आणि इथे आपल्याला तो एरर डिस्प्ले होतो. हे जावाचं ऑब्जेक्ट असल्यामुळे आपण $ने ॲक्सेस करणार. इथे मी काय लिहितो, इनव्हॅलिड युजर क्रीडेंशियल्स, हा एरर लिहितो. मग हा जो बॉक्स आहे किंवा हा जो H3 टॅग आहे तो कधी दिसला पाहिजे, th:\if, याच्यामध्ये जी मी कंडिशन देणार ती ट्रू झाली तरच तो दिसला पाहिजे. काय, परम डॉट एरर, हे ट्रू झाली तरच दिसला पाहिजे, तेच मी इथे स्पेसिफाय केलेलं आहे. परम डॉट एरर हे जर असेल तरच मला हा दिसला पाहिजे. तर हे झालं. आणि हा जो काही इनव्हॅलिड युजर क्रीडेंशियल्स दिसतं, याला जर तुम्हाला रंग वगैरे द्यायचा असेल तर इथे तुम्ही स्टाईल टॅग वापरून त्याला रंग वगैरे देऊ शकता. ते मी पुढे ते बूटस्ट्रॅपमधून करणार आहे, बूटस्ट्रॅप स्टुडिओमधून, त्याच्यामुळे काही इथे काय प्रश्न येत नाही तो. मग मी हा प्रोग्राम रन करण्यापूर्वी मला इथे सिक्युरिटी कन्फिगमध्ये जाऊन सांगावं लागेल, इथे लॉग इन फॉर्ममध्ये जाऊन, की आता आपल्याला डिफॉल्ट लॉग इन फॉर्म वापरायचा नाही आहे, तर हा कस्टम लॉग इन फॉर्म वापरायचा आहे. तर मी त्याला कसं सांगणार, तर इथे जे वेगवेगळी इथे आपण मेथड वापरलेल्या आहे, डिफॉल्ट सक्सेस URL, परमिट ऑल, त्याचप्रमाणे मी काही मेथड्स वापरणार.
ज्याद्वारे मी लॉग इन फॉर्म कुठला आहे ते त्याला सांगू शकतो. मग कुठलं लॉग इन पेज वापर, त्या पेजचा मला एंड पॉईंट द्यावा लागेल. त्या पेजचं नाव इथे द्यायचं नाही आहे, तर त्या पेजचा मला एंड पॉईंट द्यावा लागेल. मग एंड पॉईंट मी कंट्रोलरमध्ये स्पेसिफाय केला आहे काय लॉग इनसाठी, तर नाही. तर तो मी इथे आधी स्पेसिफाय करतो लॉग इनसाठीचा. गेट मॅपिंग कस्टम लॉग इन, कस्टम लॉग इन हा एंड पॉईंट लिहिला समजा, तुम्हाला समजण्यासाठी. तुम्ही तुम्हाला पाहिजे तो करू शकता. कुठल्या पेजवर घेऊन जा, तर कस्टम लॉग इन .html या पेजवरती घेऊन जा. असं आपण हे बनवलं. मग आता इथे मी आता एक एक मेथड देतो. तर इथे लॉग इन पेज नावाची मेथड आहे. लॉग इन पेज कुठल्या एंड पॉईंटवर मिळणार, तर कस्टम लॉग इन स्लॅश कस्टम लॉग इन स्लॅश याच्यावरती मिळणार. स्लॅश कस्टम लॉग इन स्लॅश म्हणजे या एंड पॉईंटवरती गेल्यानंतर कस्टम लॉग इन .html हे पेज ओपन होणार. कळलं? लॉग इन पेज ह्याला कुठे मिळणार, तर या URL वरती मिळणार. मग या URL वरती जर हा गेला तर त्याला कस्टम लॉग इन .html पेज ओपन होणार. कळलं? त्याच्यानंतर हे जे काही कस्टम लॉग इन .html आहे याच्यामध्ये जो युजर नेम आपण घेणार, त्या युजर नेमच्या टेक्स्ट बॉक्सचं नाव आपण काय दिलेलं आहे, तो युजर नेम दिलं आहे. तर ते इथून मी सेट करू शकतो. युजर नेम पॅरामीटर. जर इथे तुम्ही काहीतरी युजर नेमसाठी वेगळं एखादं हे दिलेलं असेल नाव, तर ते तुम्हाला इथे स्पेसिफाय करावं लागेल. सिमिलरली मी काय करणार, पासवर्ड पॅरामीटर झालं. त्याच्यानंतर लॉग इन प्रोसेसिंग URL म्हणजे तुम्ही सबमिट केल्यानंतर लॉग इन प्रोसेसिंग URL काय आहे, जो तुम्ही देताय लॉग इन प्रोसेसिंग URL, तो तुम्हाला इथे स्पेसिफाय करावा लागेल. काय आहे तो, स्लॅश लॉग इन. बस झालं, एवढं इनफ आहे हे. आणि एवढं करून मी हे पेज रन करतो. आता बघा, हा कस्टम लॉग इन फॉर्म आला. पहिला जो स्प्रिंगचा येत होता तो आता आला नाही. मग याच्यात मी आता हे टाकतो, puja@gmail.com, हे रिमेंबर मी वगैरे लॉग इन करतो. झालं ना लॉग इन. आता इथे बघा, मी लॉग आउट केल्यानंतर लॉग आउटची फंक्शनॅलिटी गेली का, कारण आपण इथे लॉग आउटसाठी काय केलेलं नाही आहे. ते आपण डिफॉल्ट लॉग इन फॉर्म होता ना त्याच्यावरून ते व्हायचं. आता ह्या कस्टम लॉग इनमध्ये तसं काही केलेलं नाही आहे. मग इथे जसं तुम्ही फॉर्म लॉग इनसाठी जशा प्रॉपर्टीज दिल्या तसंच मी इथे आता काय करू शकतो, लॉग आउटसाठी सुद्धा देऊ शकतो. मग सेम असंच करणार मी इथे लॉग आउट इथे करू शकता किंवा याच्या खाली सुद्धा करू शकता. लॉग आउटमध्ये काय करणार, इथे जसं आहे गोल ब्रॅकेटमध्ये लॉग इन एरो लॉग इन, गोल ब्रॅकेटमध्ये रिमेंबर मी डॅश नाही सॉरी एरो. तसंच इथे काय करणार, गोल ब्रॅकेटमध्ये लॉग आउट डॅश लॉग आउट. आणि आता याच्या वेगवेगळ्या मेथड्स वापरणार मी. त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे कोणत्या URL वरती गेल्यानंतर आपल्याला त्या युजरला लॉग आउट करून टाकायचं आहे, तो URL देणार. कसा, लॉग आउट रिक्वेस्ट मॅचर. त्याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट मला पास करावं लागेल, न्यू अँड पाथ रिक्वेस्ट मॅचर. आणि याच्यामध्ये मी काय तो पाथ देणार. बाबा काय कर, स्लॅश लॉग आउट. हा जर URL जेव्हा फायर करणार तेव्हा काय तर त्याला लॉग आउट करून टाक. त्याच्यानंतर लॉग आउट करून टाकल्यानंतर कुठल्या पेजवरती तो यायला पाहिजे, लॉग आउट सक्सेस URL त्याला म्हणतात. म्हणजे लॉग आउट सक्सेस जेव्हा होणार, सक्सेसफुली तो लॉग आउट होणार, तेव्हा कुठल्या पेजवरती जा किंवा कुठल्या एंड पॉईंटवरती जा, तर ह्या एंड पॉईंटवरती जा. ह्या एंड पॉईंटवरती त्याला काय मिळणार, कस्टम लॉग इनवरती
काय मिळणार, तर त्याला हे कस्टम लॉग इन पेज मिळणार. मग तो कस्टम लॉग इन पेजवरती घेऊन जाणार. कळलं, लॉगआउट सक्सेसफुल झाल्यानंतर कस्टम लॉग इन पेजवरती घेऊन जाणार. आता इथे एरर येण्यामागचं कारण काय होतं, हेच होतं, हे इथे आपण सेट केलं नव्हतं ना. हे सगळं कन्फिगर करण्यापूर्वी बाय डिफॉल्ट जे लॉग इन पेज होतं, लॉगआउट झाल्यानंतर त्या लॉग इन पेजकडे जायचा तो बाय डिफॉल्ट. आता आपण काय म्हणतोय, या कस्टम लॉग इन पेज बनवल्याच्या नंतर जेव्हा युजर लॉग आउट होणार तेव्हा कुठे गेला पाहिजे, कस्टम लॉग इन पेजसाठीचा जो एंड पॉईंट आहे त्याच्यावरती गेला पाहिजे. त्याच्यानंतर आणि इथे काय करायचं आहे लॉग आउट करताना, तर जो HTTP सेशन असतो, त्या युजरचा जो सेशन असतो तो आपल्याला काय करायचा आहे, इनव्हॅलिडेट करून टाकायचा आहे, म्हणजे क्लिअर करून टाकायचा आहे. आणि क्लिअर ऑथेंटिकेशन, त्याचं ऑथेंटिकेशन आहे ते सुद्धा आपल्याला क्लिअर करून टाकायचं आहे. आणि हे जे लॉगआउट फंक्शनॅलिटी आहे ती परमिट ऑल, म्हणजे काय, सगळ्यांसाठी खुली आहे, परमिट आहे. म्हणजे लॉग इन पेज जसं सगळ्यांना दिसतं तसं लॉगआउट फंक्शनॅलिटीसुद्धा, लॉगआउट आहे ते सुद्धा सगळ्यांना दिसलं पाहिजे. पण त्या लॉग इन पेजमध्ये जर व्हॅलिड युजर नेम पासवर्ड टाकलं तरच ते हे होणार, हा चालणार, पुढचं डॅशबोर्ड वगैरे ओपन होणार, नाहीतर होणार नाही. मग आता मी हा प्रोग्राम रन करतो. आता अशा टाईपचा एरर येणार नाही, कारण आपण त्याला लॉगआउट सक्सेस URL वगैरे दिलेलं आहे. लॉग इन केलं, काय म्हणतो, इनव्हॅलिड युजर क्रेडेन्शियल्स, इथे बघा येत आहे ना. झालं. आता जेव्हा मी लॉग आउट करणार तेव्हा कुठे येणार, कस्टम लॉग इनवरती. म्हणजे इथे आपण काय शिकलो आता, की जो लॉग इन फॉर्म डिफॉल्ट होता त्याच्याऐवजी आपण स्वतःचा लॉग इन फॉर्म कसा बनवू शकतो ते शिकलो. आता आपण काय करूया, एक आकर्षक बूटस्ट्रॅपमधून एक लॉग इन फॉर्म इकडे घेऊन येऊया बूटस्ट्रॅप स्टुडिओमधून. किंवा तुम्हाला इतरत्र जर काही थीम्स मिळत असतील तर त्याही तुम्ही उचलू शकता. एक मी ब्लँक पेज घेतो आणि इकडे कुठे लॉग इन वाला काय आहे का बघतो. हा काय एवढा खास दिसत नाही, आपण काहीतरी भारी घेऊया. स्टुडिओमध्ये नाही, ऑनलाईनमध्ये सर्च करतो. हा भारी दिसतो, उचलला इकडे ठेवला. आधी इन्स्टॉल करावा लागेल, हां, म्हणजे जो ऑनलाईन आहे तो ऑफलाईन करावा लागेल. झाला, इन्स्टॉल झाला, इथे ग्रीन झाला बघा. आता मी उचलून याच्यामध्ये ठेवू शकतो. झालं. आणि आता मला काय काय करायचं आहे या ठिकाणी, तर त्याच्याकडे लक्ष द्या जरा, महत्त्वाचं आहे ते. पहिली गोष्ट म्हणजे जो लॉग इन फॉर्म असणार त्याला मेथड पोस्ट द्यायची आहे आणि ॲक्शन ही काय आपण थांबलिपमधून देणार. मग इथे फॉर्म आहे का याच्यामध्ये, हे आधी चेक करूया. फॉर्म हे बघा आहे फॉर्म टॅग. मग फॉर्म टॅगला जर इथूनच तुम्ही मेथड वगैरे दिली तर तिकडून सेट करायची गरज नाही. ऑप्शन्स, मेथड, पोस्ट, ॲक्शन ती काय आपण थांबलिपमधून देणार. इथे थांबलिपचा कोड आपण लिहू शकत नाही, तो तर आपल्याला तिकडे जावामधूनच लिहावा लागणार किंवा इंटेलिजेमधूनच लिहावा लागणार. मग पुढे आपण काय केलं, इथे याला ID आणि नेम युजर नेम दिलं आहे, याला ID आणि नेम पासवर्ड दिलं आहे. इथे याला ID देतो युजर नेम, नेमसुद्धा देतो युजर नेम. त्यानंतर याला ID देतो पासवर्ड, त्याच्यानंतर याला सुद्धा ID देतो पासवर्ड. झालं. त्याच्यानंतर हे बटन टाईप सबमिट असू दे, बरोबर आहे, बटन टाईप सबमिटच पाहिजे. त्यानंतर मला इथे एक रिमेंबर मीचा चेकबॉक्स टाकायचा आहे. ऑनलाईनमध्ये नको, ऑफलाईनमध्ये असणार. इथे स्टुडिओमध्ये चेकबॉक्स विथ लेबल, हे उचललं आणि इथे टाकलं पासवर्डच्या खाली. इथे आला चेकबॉक्स. मग इथे मी टेक्स्ट लिहितो. टेक्स्टचा कलर मला कुठला पाहिजे, पांढरा पाहिजे, तर तो तिथे उठावदार दिसणार. हे जे लेबल आहे या ठिकाणी मी लिहितो रिमेंबर मी. हे जे लेबल आहे ते मला लेफ्ट साईडला अलाइन करायचं आहे.
मग लेबल ज्या डिव्हिजनमध्ये आहे त्याला मी क्लिक केलं आणि अलाइन त्याची लेफ्ट करतो. झालं. रिमेंबर मी बाय डिफॉल्ट कसं असलं पाहिजे, अनचेक असलं पाहिजे. आता जो रिमेंबर मी आहे त्याला पॅरामीटर काय आहे, रिमेंबर डॅश मी. मग हा जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथूनही चेंज करू शकता. रिमेंबर मीसाठी इथे जसं मी टोकन व्हॅलिडिटी सेकंड्स वगैरे घेतलेले आहे तसं तुम्ही रिमेंबर मीचा पॅरामीटर चेंज करू शकता. जसं इथे तुम्ही युजर नेम पॅरामीटर, पासवर्ड पॅरामीटर केला आहे तसंच इथे हे सुद्धा करू शकता, रिमेंबर मी पॅरामीटर. तर आपण इथे काय करूया, रिमेंबर अंडरस्कोर मी असा करूया. पहिला काय होता, बाय डिफॉल्ट काय होता, डॅश मी ना, तो अंडरस्कोर मी, म्हणजे कस्टम तुम्ही इथून सेट करू शकता. त्याच्यानंतर तुमची जर एखादी की सेट करायची असेल ती सुद्धा तुम्ही सेट करू शकता, जे काय असेल ते. कळलं ना. हे ऑप्शनल आहे, जर गरज पडली तर टाका. हे मग हे दाखवण्यासाठी तुम्हाला हे केलं, रिमेंबर मी. तर हा रिमेंबर मी कुठे, या चेकबॉक्सला नेम इज इक्वल टू रिमेंबर मी आणि आय डीसुद्धा तोच टाकावा लागेल. मग इथे चेकबॉक्सला चेक केलं मी आणि इथे त्याला आय डी देतो रिमेंबर अंडरस्कोर मी आणि नेमसुद्धा रिमेंबर अंडरस्कोर मी. झालं. आता जवळपास आपलं हे सगळं झालेलं आहे. मग आपण हे एक्सपोर्ट करूया. फोल्डर बनवतो. फोल्डरच्या आतमध्ये गेलो आणि इथे हे एक्सपोर्ट करतो. झालं. आता ही फाईल आहे कुठली, लॉग इनवाली, बरोबर ना. याला मी नाव काय देतो, आताचं जे आपण कस्टम लॉग इन पेजला नाव दिलं आहे ते कस्टम लॉग इन .html. कस्टम लॉग इन कॅपिटल स्मॉल बघून करा. हां, आता हे कस्टम लॉग इन पेज मी इथून कॉपी करतो आणि या टेम्पलेट्समध्ये पेस्ट करतो. मग त्या नावाचं ऑलरेडी असेल तर त्याला ओव्हरराईड करतो. आला हा कोड. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय, तर हे असेट्स हा फोल्डर आम्ही कशामध्ये टाकतो, स्टॅटिकमध्ये टाकतो. झालं. मग त्या असेट्समध्ये बूटस्ट्रॅपच्या फाईल्स वगैरे येणार. मग आता पहिली गोष्ट मला काय करावी लागेल, ज्या ज्या ठिकाणी असेट्स आहे त्या त्या ठिकाणी मला स्लॅश असेट्स करावं लागेल. मग कंट्रोल R दाबून मी इथे रिप्लेस करतो. असेटच्या ठिकाणी स्लॅश असेट्स, रिप्लेस ऑल. झालं. आणि हा जो फॉर्म टॅग आहे याला मेथड इज इक्वल टू पोस्ट आणि ॲक्शन इज इक्वल टू काय, ॲक्शन इज इक्वल टू स्लॅश लॉग इन. मग आता आपल्याला तिथे थाईमलिपचा वापरावा लागेल. मग थाईमलिपमध्ये URL असतो तो @ ब्रॅकेटमध्ये. थाईमलिपच्या इथे TH लाल का दिसतं आहे, कारण वरती आपण थाईमलिप इम्पोर्ट केलं नाही. XML नेम स्पेस :TH इज इक्वल टू www.thimelip.org. मग एवढं करून हे पेज जे आहे ते मी आता रन करतो. आता हे कस्टम लॉग इन मला असं दिसत होतं ना, त्याच्याऐवजी आता कसं दिसणार बघा, रिफ्रेश केल्यावर वेलकम टू माय ऑसम लॉग इन पेज. हे नवीन आलेलं आहे. हां, हे माझा कंटेंट नाही आहे, नवीन आलेलं आहे. पण त्याला बूटस्ट्रॅपच्या फाईल्स ॲड झालेल्या नाहीत. का ॲड झाल्या नाहीत ते जरा इन्स्पेक्ट करून बघतो. नथिंग टू प्रिव्ह्यू दिसतोय. ओके, बूटस्ट्रॅपचे इथे हे का दिसत नाही ते तुम्हाला सांगतो. आता इथे परमिट ऑल, जे पब्लिक एंड पॉईंट जे आहेत स्लॅश पब्लिकने जे सुरू होत आहेत हे सगळ्यांना परमिट आहेत, सगळ्यांना दिसत आहेत, बरोबर ना. परंतु या ज्या आपल्या CSS फाईल्स आहेत किंवा बूटस्ट्रॅपच्या फाईल्स आहेत त्या स्लॅश असेटने सुरू होत आहेत ना, आणि पुढे काहीही असू दे.
तर हे सुद्धा मला परमिट ऑल करावं लागेल, नाही तर ते इफेक्ट दिसणार नाहीत. मग जसं मी स्लॅश पब्लिकने सुरू होणारे सगळे URL परमिट ऑल केलेले आहेत, तसेच मला काय करावं लागेल, इथे कॉमा देऊन स्लॅश असेट्स ह्याने सुरू होणारे सगळे URL सुद्धा परमिट ऑल करावे लागतील. तरच काय होणार, या असेट्स फोल्डरमध्ये जे काही आपण CSS फाईल्स ठेवले असतील, जावास्क्रिप्ट फाईल्स ठेवले असतील, त्यानंतर फॉन्ट्स ठेवले असतील, त्यानंतर इमेज फाईल्स ठेवले असतील, तर ते सगळे आपल्याला ॲक्सेस होणार. हा असेट्स फोल्डर आपल्याला ॲक्सेस होणार जर आपण इथून हा परमिट ऑल केला तर. इकडे जातो आणि हे पेज रिफ्रेश करतो. आता बघा आलं ना कस्टम लॉग इनवरती हे पेज. आता मी इथे neha@gmail.com टाकला, इथे रिमेंबर मी करू शकतो आणि लॉग इनला क्लिक करतो, तर इथे हे लॉग इन झालं. कळलं ना? तसंच तुम्ही काय करू शकता, हे जे रजिस्ट्रेशन पेज आहे तुमचं public/rec, हे जे रजिस्ट्रेशन पेज आहे हे सुद्धा तुम्ही असंच बूटस्ट्रॅपमधून बनवू शकता आणि इकडे इम्पोर्ट करू शकता याच्यावरती, रजिस्ट्रेशन पेजवरती. कळलं? मग आज आपण काय शिकलो, हे पेज आकर्षक कसे बनवायचं, बूटस्ट्रॅप म्हणजे कस्टम लॉग इन पेज बनवायला शिकलो स्प्रिंग सिक्युरिटीचं. आता आपल्याला जर लॉग इन फेल झालं तर एक मेसेज डिस्प्ले करायचा आहे. मग तो मेसेज डिस्प्ले आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये करायचा आहे, तर अलर्ट मेसेज म्हणून करायचा आहे. मग बूटस्ट्रॅपचे काही इथे अलर्ट मेसेजेस आहेत, त्याच्यातले एक आपण पिकअप करू शकतो लॉग आउटसाठी. हा वाला चांगला दिसतोय. मग याचा कोड काय असणार, तर खाली इथे दिलेला आहे बघा, डिव्हिजन टॅग इथून इथपर्यंत. मग हा कोड मी कॉपी केला आणि मला हा कुठे दाखवायचा आहे, हा अलर्ट, त्या ठिकाणी मी तो पेस्ट करू शकतो. जरा मी याचा जो कोड आहे कस्टम लॉग इनचा, याच्या कोडमध्ये कुठे पेस्ट केला तर ते चांगले दिसतंय ते जरा मी चेक करतो इथून. कस्टम लॉग इन, इन्स्पेक्ट एलिमेंट, कुठे टाकू, हा लॉकच्या वरती, जर याच्यात कुठेतरी टाकला, या डिव्हिजन टॅगच्या आतमध्ये टाकला समजा, इथे एडिट ॲज HTML आणि या डिव्हिजन टॅगच्या आतमध्ये टाकून बघतो. हा कोड कॉपी पेस्ट केला, इथे दिसतोय. कुठे तुम्हाला हा चांगला वाटतो ते बघा आणि त्यानुसार तुम्ही तो हे लावा. हा मी कुठे केला, आता कॉपी पेस्ट जो मी केला तो कशामध्ये केला, सेक्शनच्या डिव्हिजनच्या खालचा जो डिव्हिजन आहे इथे केला. जर मी तो एकदम सेक्शनच्या खाली केला तर कसा दिसतो बघूया. त्याच्या खाली केला तर एडिट HTML सेक्शन टॅगच्या पुढे करतो, म्हणजे सेक्शन टॅगच्या नंतर. इकडे वरती गेला, इथं नको. सेक्शन टॅगच्या नंतर डिव्हिजन कुठला आला आहे, हा वेलकमवाला, वेलकम टू ऑसम लॉग इन पेजवाला, वेलकम टू माय ऑसम लॉग इन पेज. त्याच्यानंतर लॉग इन टू व्ह्यू डॅशबोर्ड आहे. याच्या मला खाली टाकायचं असेल, म्हणजे H5च्या नंतर जर मला टाकायचं असेल तर हा वाला जो डिव्हिजन टॅग आहे तो एडिट करतो आणि या H5च्या नंतर टाकतो, इथे पेस्ट करतो Ctrl+V दाबून. या 3 ठिकाणामधले तुम्हाला कुठे दाखवायचा आहे तर तुम्ही तुमच्या मनावर आहे, तुम्हाला कुठे दाखवायचा आहे हा मेसेज. समजा हा इथे दाखवायचा आहे, म्हणजे H5च्या नंतरवाला हा जो दिसतोय तिथे, मग तिथे मी टाकतो तो कोड. बघा या H5च्या नंतर इथे मी तो कोड पेस्ट करतो आणि इथे मेसेज काय देतो, इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल्स, इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल्स.
मग हा डिव्हिजन कधी मला दिसला पाहिजे, जर एक कंडिशन ट्रू झाली तर. कुठली? th:\if डॉलर कर्ली ब्रॅकेटमध्ये परम डॉट एरर. जर काहीतरी एरर आला तरच हा डिव्हिजन दिसणार, नाहीतर हा डिव्हिजन दिसणार नाही. एवढं करून हा प्रोग्राम मी रन करतो. हे मी आता रिफ्रेश करतो. आता इथे मी काय करतो, neha@gmail.com केलं आणि करेक्ट पासवर्ड टाकतो, तर लॉग इन झालं. आता लॉग आउट करतो आणि आता neha@gmail.com आणि इनकरेक्ट पासवर्ड टाकतो आणि लॉग इन करतो. तर इथे इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल्स आलं. कळलं? आज आपण काय बघितलं? कस्टम लॉग इन फॉर्म कसा बनवायचा ते बघितलं. स्वतःच्या मनानुसार लॉग इन फॉर्म कसं बनवायचा ते बघितलं. एरर मेसेज कसा दाखवायचा ते बघितलं. त्याच्यानंतर रिमेंबर मीचा ऑप्शन कसा इनेबल करायचा ते बघितलं. त्याच्यानंतर जो लॉग आउटचा URL आहे, म्हणजे समजा मी लॉग इन केलं, त्याच्यानंतर इथे बघा लॉग आउटला मी URL काय दिला आहे, /logout म्हणून दिलेला आहे, जो मला कसा समजतो ते याचा जर तुम्ही कोड बघितलात काय आहे, /logout, म्हणजे या लिंकवरती क्लिक केल्यावरती /logout. हा जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही कुठून चेंज करू शकता? लॉगआउटच्या प्रॉपर्टीज इथून चेंज करू शकता. लॉगआउटसाठी तुम्हाला कस्टम URL पाहिजे असेल तर. समजलं? मग प्रोजेक्ट बनवण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं मी इथे शिकवलेलं आहे. मग यावरून तुम्ही आता जे काही तुमचे प्रोजेक्ट आहेत ते बनवा. जे कॉलेजमध्ये शिकतायत त्याने बनवा आणि जे काही नाही शिकत आहेत त्यांनीसुद्धा बनवा, काहीतरी विकण्यासाठी म्हणून, स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी म्हणून. कळलं? जेवढं काही मला येत होतं, जेवढं काही मला परफेक्टली येत होतं तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर JWTचे एक कन्सेप्ट आहे त्यामध्ये, ऑथेंटिकेशन वगैरे. मग ते जेव्हा मला येणार, पूर्णपणे व्यवस्थित समजणार, तेव्हा ते सुद्धा शिकवीन. पण सध्या जे काही तुम्हाला दाखवलेलं आहे त्यातून तुम्ही काही ॲप्लिकेशन्स बनवू शकता, डेव्हलप करू शकता, काही वेबसाईट्स बनवू शकता, सिक्युअर्ड वेबसाईट, या स्प्रिंग सिक्युरिटीचे फीचर्स वापरून, आणि त्या तुम्ही सेल आउट करू शकता, स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता. JWT ऑथेंटिकेशन वगैरे जेव्हा मी शिकेन तेव्हा ते तुम्हाला शिकवेन. कळलं? मला जेवढं काही स्प्रिंगमधलं येत होतं, स्प्रिंग बूटमधलं, स्प्रिंग सिक्युरिटीमधलं, तेवढं मी तुम्हाला दिलं, तेवढं तुम्हाला दाखवलं. आता याच्यामध्ये सातत्य ठेवणं, प्रॅक्टिस चालू ठेवणं हे आता तुमच्या हातात आहे. ते तुम्हाला करायचं आहे. कारण याच्यामध्ये माझी जरी गॅप पडली आठवड्याभराची, 2 आठवड्याची समजा, तर मलासुद्धा याचा विसर पडणार. त्याच्यामुळे काही नाही काहीतरी तुमचा याच्यावरती हात बसला पाहिजे, चालू राहिलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही उत्तम काहीतरी ॲप्लिकेशन्स बनवत राहाल. भले ते डेस्कटॉप ॲप्लिकेशन असो, वेबसाईट्स असो, किंवा मोबाईल ॲप्लिकेशनसाठी तुम्ही स्प्रिंगमधून बॅकएंड बनवू शकता. तर आज जे काही शिकवलं त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? पूजा, आदित्य, नेहा? आहे डाऊट? नाही. आणि याच्यापूर्वी जेवढी काही स्प्रिंगची आपण लेक्चर्स बघितली त्याच्यातमध्ये काय कोणाला काही कन्सेप्ट एखादा नाही समजला असेल, पुन्हा एक्सप्लेन करायचं असेल तर तसं ते सांगा. मग इथे मी स्प्रिंगचा कोर्स, म्हणजे ॲटलिस्ट जेवढं मला येत होतं तेवढं तरी मी तुम्हाला दाखवलं. त्याच्यामुळे जेवढं मला येत होतं त्या नॉलेजच्या आधारावरती मी इथे स्प्रिंग बूटचा कोर्स आपला संपला असं मी जाहीर करतो. कळलं? आता जे काय आहे ते तुमचं स्वतः तुम्ही डेव्हलप करा, काय अडलं तर विचारा. मग याच्यापुढे आपण एक प्रोजेक्ट करून बघणार, आणि मला वाटतं की काहीतरी आपण React.js किंवा AngularJS शिकायचं, आणि त्याच्यानंतर फ्रंट एंडसाठी React.js किंवा AngularJS वापरणं, आणि बॅकएंडसाठी स्प्रिंग वापरणं, स्प्रिंग बूटने बनवून REST API वापरणं.
असा करून जर प्रोजेक्ट बनवला तर तो उत्तम राहील मॉडर्न कंपनी डेच्या रिक्वायरमेंटनुसार, असं मला वाटतं. मग तो रिॲक्ट जेस किंवा अँग्युलर जेस या दोघांमधलं काय शिकवायचं ते मी ठरवतो, दोघांचे कॉन्स आणि प्रॉस बघून. आणि पण तो लगेच सुरू करणार नाही, कारण मलासुद्धा त्यामध्ये थोडा स्टडी करावा लागेल. या स्प्रिंगमधून मी काही ॲप्लिकेशन स्वतः डेव्हलप करून विकलेली आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं कुठलाही आधार न घेता न बघता बिनधास्त तुम्हाला सगळं शिकवू शकलो. आता रिॲक्ट जेस अँग्युलर जेसमधून मी स्वतः डेव्हलप करून विकलेली सध्या तरी ॲप नाही आहे, त्याच्यामुळे मला आधी ते व्यवस्थित स्टडी करावं लागेल, मगच मी ते तुम्हाला देऊ शकतो. ठीक आहे. मग स्प्रिंगचा जो कोर्स होता, जेवढं मला येत होतं तेवढं तुम्हाला दाखवलं, त्यामुळे हा कोर्स इथे संपला असं जाहीर करतो. आणि याच्यानंतर आपण रिॲक्ट किंवा अँग्युलर जेसवरती सुद्धा एक सिरीज बनवू. ठीक आहे, असणार का तुम्ही? होय सर. हां, ठीक आहे.